कोणतीही नदी ही त्या त्या गावची जीवनवाहिनी असते, जीवन रेषा असते. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्याच नदीला जेव्हा रौद्र रूप धारण करून पाणी येतं तेव्हा तिची खना नारळाने ओटी भरली जाते असे म्हणतात. म्हणूनच की काय आमचे नाना म्हणजेच श्री व सौ शशिकला रोहिदास दगडूमंत्री वाजगे यांनी मीना नदी गंगामाईला साडीचोळी अर्पण केली आहे. पाहूयात. प्रचंड पाणी. शांभी भिजली का? हो. पाणी कुठे कुठपर्यंत आहे? खूप वरती पाणी आहे. मग तू पोहायला गेली की नाही? नाही. भाऊ काय सांगशील? काय नाही, छान आहे. कोकण आहे आमचं इथं. काय कोकण आहे, कोकण आमचं घर म्हणजे कोकण आहे. टेन्शन नाही पाण्याचं आम्हाला. भाऊ काय आपले नुकसान झाले काय? नाही भाऊ, अजूनपर्यंत तरी काहीच नाही नुकसान. हां हां. पण साप वगैरे येतात, नुकसान बाकी असं म्हणावं असं काय नाही झालं. हां साप बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत. अजून काय? अजून काय नाही. पहिल्यांदाच एवढं पाणी आलेलं आहे आणि या पाण्याचं दर्शन घेण्यासाठी असं म्हणावं लागेल पूर पाण्यासाठी अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. ते भक्त पुंडलिकाचं मंदिर पाण्याखाली गेले. हरिस्वामी मंदिरात देखील पाणी साचलेले आहे आणि हा आहे नारायणगाव वरवाडी जोडणारा मेहर पूल, परंतु तो देखील पाण्याखाली गेला आहे. पलीकडच्या बाजूला भागेश्वर मंदिर, इथे इकडनं नेवकर पूल दिसतोय परंतु तोही पाण्याखाली गेलाय. स्मशानभूमी आणि हे पाणी पाण्यासाठी, हा पूर पाण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे मीना नदी तीरावर. हां काय म्हणतात? फिरून आले काय? फिरून आले? फिरायला निघाले काय? बरोबर. तुम्ही आतापर्यंत किती वेळा म्हणजे नदीच्या पुलावरून पाणी किती वेळा गेलं पाहिलं असेल? हां हां बाजूच्या मोठ्या बाजूला हां हां पुलावून पाणी येतो. हां हां मोठं पाणी जे गेलं त्या पुलावून हां हां ते तेव्हा हातून नव्हतं. बरंच गेलंय पाणी. हे वाहू नाही गेले ना याचे वरचं. तुमचं वय किती आता? 90. 15 जुलै. 15 जुलैला का? हां हां नाही 7वा चालू झाला जुलै. 7वा चालू झाला ना आता. आज 8 तारीख आहे. बरोबर. हो हो. आमचे आजोबा रघुनाथ आप्पा वाजगे पाणी पाहायला आलेले आहेत. नाही व्हिडिओ. नारायणगावच्या मीना नदी तीरावर आपण आहोत आणि हे ज्या ठिकाणी आपण उभा आहोत त्या ठिकाणी ही दक्षिण उत्तर वाहणारी मीना नदी या ठिकाणी भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. तिथे पूर्व पश्चिम अशी वाहते आणि या ठिकाणी आपण पाहतोय अनेक प्रवासीच म्हणतोय, अनेक पर्यटक म्हणा किंवा हौशी लोक, स्थानिक नागरिक पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत आणि हे पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक आपले काही जुने सवंगडी मित्र आलेले आहेत. भाऊ कसं वाटतं पाणी पाहून? एकदम छान वाटतं. असं वाटत नाही पाण्यात उडी मारावं? पूर्वी याच पाण्यामध्ये मी किती पोहलेले तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तुम्ही आमचे सहकारीच आहात, पण छान वाटतंय आज पाणी एवढं किती वर्षानंतर एवढं पाणी झालंय. ते हरिस्वामीच्या मंदिरामध्ये पाणी घुसलं होतं. बरोबर. आम्हाला तर माहित नव्हतं. हां मी बच्चे कंपनी फिरायला घेऊन आलो होतो आज. हां हां